आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सांगितलेलं ध्यानात आहे ना वो, तसंच वागा. कामिनी, अगं कुठं गेली होतीस तू? त्या बुटक्याच्या घरला. त्या अक्षरानं मॅडमचा लय अपमान केलाय. पण मॅडम, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त हुकूम सोडा, एका मिनिटात सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. गेमच करून टाक त्या चिलटाचा. हे नाही 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 कामिने, आपल्याला नाही वागता येणार का असं? हा नाही म्हणजे डायरेक्ट कोणाचा गेम करायचा म्हणजे ही लयच पुढची पायरी झाली ग. अगं ही आपल्या धोक्याचं आहे. आणि कसं आहे तुला सांगतो, आपलं धंद्यातलं नाव ती तर जाईलच, पण ही सगळी संपत्ती आहे ना, कशी कशी मिळवली ही बी धुळेला मिळेल. त्यामुळं कामिने ऐक, असं अविचारानं पावलं उचलायची नाहीत आपण. होय, पण मॅडमचा अपमान केला त्याचं काय? मॅडम, काका बोलतोय ते बरोबर आहे. एका झटक्यात कोणाला मारण्यात काय मजा आहे? कळायच्या आतच मरण आलं तर तडफड कशी बघायला मिळणार? हा, प्रत्येक क्षणाला हाल हाल करून मारण्यात वेगळाच आनंद आहे. रोज तिळतिळ मरताना बघायचंय मला त्यांना. आनंद घ्यायचाय त्याचा. काका, समध्या गावकऱ्यासनी बोलव. त्या भिकाऱ्या अक्षराला दाखवते कामिनीचा हिंगा. ठीक आहे. हा, इथून असं सरळ वरच्या अंगाला गेलं की बन्याचं दुकान, तिथनं सरळ गेलं की वडेवाले काका, आणि तिथनं सरळ खालच्या अंगाला गेलं की सूर्यवंशी वाडा, आणि तिथनं तिथून तिथून डाव्या अंगाला देऊळ आहे. नाही नाही, वड्याची गाडी आहे. नाही नाही, काही हवं होतं का? होय. नाही नाही, ते आई आणि बारक्यात दिसत नाहीत कुठं. ते कुठं बाहेर गेलेत का? हो, देवळात गेलेत, आत्ता येतील. हा, बरोबर.
असं नाही करून चालणार. हे चुकीचं आहे. नाही बघायचं तिकडं. हे सुंदर, अरे असं घोड्याला झापड लावल्यावर आणि का चालतोय? हा अहो आई, तो मी आईचं नकाशा काढलाय बघा रस्ता काढण्यासाठी. त्योच लक्ष जाऊन आठवत होतो. हा, तुझं मुद्दाम दुर्लक्ष का होत होतं? ए तसलं काय बी नाही. ए तसं काय नाही का. बस आला तुम्ही, मी तयार आहे, आपण निघूयात. होय, पण आधी परसात तर घे. तुला मी भरवते. चल निघूया. अहो तुम्ही घरीच थांबा, घरीच विश्रांती घ्या. हाताला लागले विसरू नका. काळजी घ्या. असं का बघतोयस? काय होतं? डाव्या अंगाला काय होतं? चांगलंच राहिलं असेल ना डोक्यात. अक्षरा होते. हा? ए बारक्या, ते बघ ते बघ, डाव्या अंगाला देऊळ आहे. हा अरे बघ बघ, खरंच देऊळ आहे. हा अरे एकदा मनापासून केलेलं प्रेम आहे, कमी थोडीच होणार आहे. बाबा कधी येणार आहे अश्विन? कामिनी सांगत होती की पोलीस त्याला सोडत नाहीयेत, पण तुम्ही जरा लक्ष घातलं तर. म्हणजे तुमची ओळख आहे ना पोलिसांशी. ए फुकटचा बोळका दाखवू नकोस. तूच फाटक्या नशिबाची आहेस. तुझ्याचमुळे अश्विन गेलाय तिथे जेलमध्ये सडायला. आई मी काय केलंय? होय, तूच कारणीभूत आहेस. तुझीच बहीण आहे ना ती अक्षरा. तुझ्याचमुळं तर तिने हा डाव रचला आहे. अश्विन एका चांगल्या मुलीच्या प्रेमात असता ना, तर आता त्याचा संसार सुखाचा असता. तुझ्याशी लगीन केलं आणि पार त्याच्या आयुष्याचा सत्यानाश झालाय. असं का बोलताय आई? माझं प्रेम आहे हो अश्विनवर. माझा जीव की प्राण आहे तो. जीव की प्राण? वा, एवढाच जीव की प्राण असता ना, तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तू तुझ्या बहिणीच्या जीवावर उठली असतीस आणि काय बी करून त्याला सोडवलं असतस तू. आता हिच्या तोंडाचा पट्टा थांबला नाही ना, तर अश्विनचं तुझ्यावर प्रेम नव्हतं